यात्रीगण कृपया ध्यान दीजिए. विमानतळावर 1 तास वाया घालून अलास्का एअरलाईनची तिसरी फ्लाइट आली. एवढा प्रवास आम्ही गावी जाताना सुद्धा करत नाही. तिसरी फ्लाइट होती सॅन फ्रान्सिस्को टू हवाई. म्हणजे परत 5 तासाची फ्लाइट. एअरपोर्ट आणि मेन शहराचे अंतर खूप मोठे होते. ज्या प्रकारे त्यांनी एका लाईनमध्ये घर बांधलं बघून एकदम सुटसुटीत वाटत होतं. आणि मोठं शहर एका कोपऱ्यात बांधलं होतं. पुढे आपण बोटीचा प्रवास करून या शहरात येणार, त्यामुळे फिरण्याची चिंता नव्हती. एवढ्या तासाचा प्रवास करून खूप कंटाळलेलो. त्यामुळे आता कधी एकदा हॉटेलला जाऊन झोपतो असं झालं होतं. हवाई हे फिरण्याचे ठिकाण असल्यामुळे विमान कचाकच भरला होता. 5 तासाचा प्रवास करून निळं पाणी दिसलं. त्यानंतर कळून चुकलो की हवाईला आलोय. काय ते पाणी, काय ते डोंगर आणि काय ती हवा. एकदम मन प्रसन्न झालं. एअरपोर्टला उतरताच हॉटेलची मर्सिडीज घ्यायला आली. मर्सिडीजचा प्रवास करत करत कट्टाप्पा मामा दिसला. कट्टाप्पा मामाच्या मागे जीपचं मोठं शोरूम होतं. कट्टाप्पा मामाने स्पीड घेताच गाडी हॉटेलला पोहोचली. हॉटेलच्या लॉबीमध्ये येताच पेपरावर सही करून रूमची किल्ली मिळवली. नाताळचा सण होता त्यामुळे सगळीकडे झाडं लावली होती. अंघोळ करून पोटात कावळे ओरडू लागले. त्यामुळे बाहेर निघून हॉटेलच्या शोधात इतर पितर फिरू लागले. सर्वीकडे झाडांना सजावट करून नाताळचा सण साजरा करत होतं. सकाळी लवकर उठून हॉटेल सोडण्याची तयारी केली. बाल्कनीतले दृश्य एवढे चांगले नव्हते, पण अजून एक दिवस राहायला दिलं असतं तर चांगलं वाटलं असतं. फटाफट सामान आवरून ब्रेकफास्ट नाश्ता होताच बस बाहेर घ्यायला आली. सामान टाकून बसची सीट पकडली. बसची सीट पकडताच मुंबईतले 2-3 मुलं भेटली. हवाईतले फेमस बंदर वायकिकी बीचची बस बाजूने गेली. बस बाजूने जाताच जे दृश्य बघितले, पहिल्यांदा एवढे मोठे जहाज बघून डोळे मोठे झाले. सिग्नल हिरवे होताच जहाजामध्ये जाण्यासाठी लाईन लागली. हाच होता माझा पहिला दिवस आणि हेच होते माझे पुढचे 6 महिन्यासाठी घर. जहाज बघून पडलेला पहिला प्रश्न म्हणजे हे जहाज एका वेळी 4,500 लोकांना घेऊन चालतंय. सकाळपासून पोटात कावळे ओरडू लागले होते. फटाफट बॅगा कॅबिनमध्ये ठेवून जेवायला धाव मारली. असं कळाले की जेवण चालू होण्यासाठी अजून 30 मिनिटं बाकी होते. 30 मिनिटं बसून राहण्यात काही अर्थ नव्हता. त्यामुळे शिपच्या मागच्या साईडला उडी मारली. मागे आल्यावर कळाले की आपण किती पाण्यात आहोत. जहाज लाटांना कापून 50च्या स्पीडने धावत होते. 30 मिनिटं वाया घालून धावत धावत परत क्रुमेसला आलो. जेवण चालू झाले होते आणि मेन्यूमध्ये खूप काही होतं. पण घरातल्या जेवणाची चव अजूनही तोंडात होती. जेवण प्लेटमध्ये घेताच गोल असा आवाज आला. जेवणासोबत फुटबॉलची मॅच बघून हे दृश्य बघितले. हे बघण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करतात. पण हेच बघत आम्ही पूर्ण जग फिरतेही पैसे न देता. चा दिवस खूप मोठा होता, त्यामुळे रात्री लवकर झोपलो. सकाळी लवकर उठून पोहायला गेलो. पाण्यात उडी मारणार तेवढ्यात वरतून विमानाचा आवाज आला. हवाईची फील घेण्यासाठी स्टाफ वरती आला होता. काही लोक उन्हात तेल लावून बसले होते. समुद्र समोर होता, पण आज काय जायला मिळणार नव्हतं. त्यामुळे प्रिन्सेस क्रुझेसचा हा फ्लॅग बघून आणि बाजूचे डोंगर बघून आजचा दिवस इथेच संपवला. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.